सिंधू सिंधूजनांची मातृदेवता निरृती या माझ्या पुस्तकातला एक भाग आहे, ज्यामध्ये सिरिमा या देवतेची चर्चा करण्यात आली आहे आणि लक्ष्मी या देवतेची चर्चा करण्यात आली आणि पुढे मग माता म्हणून ज्या मायावतीचा उल्लेख येतो, महामायेचा उल्लेख येतो, तिचा संबंध कसा जोडण्यात आला त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेऊया. सेरिमा हा शब्द जो आहे, तो आपल्याला आढळतो बरहुतच्या शिल्पामध्ये. बरहुतचं शिल्प जे आहे ते साधारणतः इसवी सनाच्या पूर्वीचं, 185 हा एक काळ त्याचा काही लोकांनी सांगितलाय. साधारणतः इसवी सनापूर्व 322 ते इसवी सनाचं 185 या शतकाच्या दरम्यान या स्तूपाचं जे काम झालं. बरुत शिल्प जो आहे, स्तूप जो आहे तो मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात आहे. आणि त्यात शिल्पातून एक गोष्ट स्पष्ट होते की यक्ष संस्कृती जी आहे, जिचा उल्लेख आपण यापूर्वी केला, त्या संस्कृतीचा प्रभाव या परिसरात मोठ्या प्रमाणात असावा. कारण कुलकोक नावाची एक यक्षिणी या ठिकाणी आहे आणि आपण हे नाव का स्पष्ट सांगू शकतो, कारण ब्राह्मी लिपीमध्ये तिच्याच पायाखाली तिचं नाव कोरलेलं आहे. या स्तूपाचं वैशिष्ट्य असं आहे की बहुतेक शिल्पाकृतीच्या खाली त्या शिल्पाकृतीचं नाव कोरलं असल्यामुळे आपण स्पष्टपणे हे सांगू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा पुरावा हा आहे. तर सिरिमा नावाची एक मातृदेवता आहे. आता ही सिरिमा जी मातृदेवता आहे, ती खूप आकर्षक जरी नसली, किंवा तिच्या चेहऱ्यावर असं तेज असं दिसत नाही, पण तिचे स्तन उन्नत दाखवले आणि नितंब उन्नत दाखवले. स्तन आणि नितंब किंवा योनी प्रदेश हा उन्नत दाखवण्यामागे ती मातृदेवता होती, हे स्पष्ट होतं. तितक्या स्पष्टपणे सिनेमाचा उल्लेख आहे. त्याच दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, आता आपण त्याला धाराशिव जिल्हा म्हणतो, त्याच्यामध्ये तेर नावाचं गाव आहे. हे बौद्ध संस्कृतीचं एक फार प्रगत असं स्थान होतं आणि ते प्रगत होण्यामागे तेरला जी एक मलमल तयार होत होती, ज्याप्रमाणे ढाक्याची मलमल प्रसिद्ध आहे, तशीच तेरची ही मलमल प्रसिद्ध होती. त्यामुळे जगभरातून तिला मागणी होती. तर तो जो तेरचा मार्ग होता हा व्यापारी महामार्ग होता, चीनपर्यंत जाणारा किंवा मग युरोपकडे जोडणारा. त्यामुळे त्या ठिकाणी रोमच्या व्यापाऱ्याचं घर सापडलं आहे. म्हणजे टेरमध्ये एक गोष्ट आढळते आपल्याला की चैत्यगृह कसं होतं, चैत्यगृह 2,500 वर्षापूर्वी कसं असेल, बुद्धाच्या काळात कसं असेल, त्याचा मोठा पुरावा आपल्याला तेरला सापडतो. तर या ठिकाणी हस्तिदंती एक अशी सिरिमा नावाच्या देवतेची मूर्ती सापडली आहे. ती अतिशय आकर्षक आहे. तशी तिला पाय नाही आणि तशाच प्रकारची मूर्ती ही रोमच्या पॉम्पेई या शहरात, म्हणजे जुनं शहर जे आहे, 2,000-2,500 वर्षापूर्वीचे अवशेष त्या ठिकाणी सापडले आहे. त्या ठिकाणी सिरिमेची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे सिरिमा नावाची एक मातृदेवता होती, त्याचा उल्लेख ऋग्वेदात सुद्धा आढळतो. तर त्याच्याबद्दल वैदिक संस्कृतीचे अभ्यासक जे आहे त्या लोकांचं असं म्हणणं आहे की सिरी हा शब्द काय, हा याचा अर्थ काय आहे. तर कॉब्रेशर पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की सिरी या शब्दाचा अर्थ होतो कष्ट करणारे लोक, शेतकरी प्रामुख्याने. काही ठिकाणी तंतु आहे म्हणजे विणकर, असाही सिरी या शब्दाचा अर्थ सांगितला. या कष्टकरी लोकांची मा म्हणजे माता. मा हा शब्द ऋग्वेदामध्ये आहे, वेदानंतरच्या अनेक ग्रंथामध्ये आई या अर्थाने. आता आपण आईला मा म्हणतो. मा किंवा माय, अम्मा हे जे शब्द आहेत, म्हणजे दक्षिण भारतीय भाषेत अम्मा आहे, अक्का हा शब्द येतो, पण अम्मा हा आईसाठी येतो प्रामुख्याने. तर ही सिरिमा म्हणजे शेतकरी वर्गाची आई. आणि मग तिच्यापासून श्री ही मातृदेवता निर्माण झाली किंवा तो शब्द निर्माण झाला. सिरीमध्ये स चा उच्चार आहे, श नाहीये. पण वैदिक संस्कृतामध्ये किंवा वैदिक संस्कृत शब्दप्रयोग थोडा चुकीचा आहे. आपण वापरतो कारण लोक वापरतात. पण वैदिक भाषेमध्ये जे छांदस भाषा आहे, तर तिच्यामध्ये श्री हा उच्चार येतो. श्री नावाच्या मातृदेवतेचा उल्लेख आढळतो. मग ती श्री म्हणजे काय आहे, तर काही लोकांनी तिला आदिती म्हटलंय, देवांची माता. देवांची माता आदिती आणि देव म्हणजे आदित्य. आदित्य हा शब्द पुढे सूर्यासाठी प्रसिद्ध झाला असला, तर पूर्वी देवांसाठी, देव नावाचा जो वर्ग होता आर्यांमधला, त्यांच्यासाठी वापरला जात होता. नंतर मग अभ्यासकांनी सांगितलं तिच्यापासून लक्ष्मी हा शब्द तयार झाला. श्री या शब्दाचा अर्थ सुद्धा वैभव होतो, संपन्नता असा अर्थ होतो, समृद्धी असा होतो. आणि लक्ष्म शब्दाचा अर्थ होतो चिन्ह. मग हे चिन्ह कशाचं आहे, तर वैभवाचं, समृद्धीचं, श्रीमंतीचं, सुखाचं.
म्हणून श्री शब्दाला जो अर्थ आला तोच अर्थ पुढे मग लक्ष्मी शब्दाला जोडला गेला. अशा तऱ्हेने अभ्यासकांनी शब्दांच्या मुळाशी जाऊन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. श्रीमापासून लक्ष्मी ही देवता निर्माण झाली. आता श्री शब्दाबद्दल सुद्धा वेगवेगळी आपली आकलनं अभ्यासकांनी मांडली आहे. प्रामुख्याने पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी श्रीवर असं म्हटलं आहे की हा शब्द मुळात स्वस्तिक पासून तयार झाला. स्वस्तिक आणि स्वस्तिक शब्द हा ओम पासून झाला. ओम या शब्दाचा अर्थ होतो आव असा होतो. आव म्हणजे स्वागत आहे. ठीक आहे, म्हणजे आपण ओके म्हणतो ना, तर त्या अर्थाचा हा ओम शब्द आहे. आणि मग ओम मध्ये मग कोणकोणत्या गोष्टी आहे, तर त्या स्वस्तिकात जे आपल्याला दिसतं उभी रेष, आडवी रेष आणि त्याला गतिमान करणाऱ्या आणखी चार रेषा, हे गतिमानतेचं चिन्ह आहे आपलं स्वस्तिक. आणि स्वस्तिकचा अर्थ होतो ठीक आहे, ऑलरेडी स्वस्ती. स्वस्ती म्हणजे ठीक आहे, म्हणजे कल्याण हा अर्थ आहे. ओम आणि स्वस्तिक या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. आणि स्वस्तिक चिन्हापासून पुढे श्री हा शब्द तयार झाला आणि त्याचे अर्थ कल्याण, ठीक आहे, समृद्धी, श्रीमंती, वैभव, सुख असे असे अर्थ निर्माण झाले. ही प्रतीक आहेत आणि या प्रतीकांचं रूपांतर पुढे प्रतिमेत झालं. ती प्रतिमा म्हणजे स्त्रीमा. आणि लक्ष्मी आणि श्री या दोन शब्दामध्ये वैदिकांनी फरक केलेला आहे. दोन्ही दैवतांची वेगळी लक्षणं सांगितली आहे. पण बरेचदा काय होतं की एखादं दैवत लोकप्रिय झालं की तिच्यामध्ये अनेक लहान लहान देवता किंवा पूर्वी ज्यांना वैभव होतं त्याही देवता सम्मिलित होतात. म्हणजे एखादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो, एखादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होतो. हा बदल राजकारणात आपण पाहतो. दुय्यम लोक प्रधान होतात, प्रधान लोक दुय्यम होतात. तसंच दैवतांच्या विकसनाच्या बाबतीत घडतं की काही देवता मोठ्या का होतात, कारण त्यांना राजाश्रय मिळतो. राजाश्रय मिळाला की मग ती प्रधान देवता ठरते. जसं आता आपण मागे पाहिलं होतं मागच्या एका भागात की रामाला इतकं महत्व आलं जे पूर्वी नव्हतं. जे शिवाचं महत्व होतं, शिवाचं ठिकाण आता रामाने घेतलं. शत्रूच्या विरोधात लढण्याकरता आपले मराठी सैनिक किंवा इतरही सैनिक जे आहे हर हर महादेवची घोषणा द्यायचे, आता आपल्याच लोकांच्या विरोधात लढण्याकरता जय श्रीरामची घोषणा देतात. हा जो प्रकार आपण आज अनुभवतो आहे, अगदी हाच प्रकार त्या काळात झाला. आणि मग श्री ची जागा लक्ष्मीने घेतली आणि ही लक्ष्मी पुढे मग समृद्धीची, श्रीमंतीची, संपत्तीची देवता झाली. काल आज आपला अर्थसंकल्प सादर झाला. काल जे प्रधानमंत्र्यांनी भाषण दिलं त्यात लक्ष्मीचं फार गुणगान गायलं. वास्तविक त्या लक्ष्मीच्या गुणगान गायल्याने काही श्रीमंती, संपत्ती मिळत नाही किंवा अर्थसंकल्पात तसं भाषण देण्याची प्रथा नाही. आणि चुकीचा संकेत यातून दिला गेला आहे की लक्ष्मीची पूजा केल्याने पैसा मिळतो, मग लक्ष्मीपूजन करा, तिच्या आराधना करा. लक्ष्मीचे यंत्र आहे. श्री सुक्त नावाचं सुक्तच ऋग्वेदामध्ये आलेलं आहे आणि तेच पुढे लक्ष्मीसाठी वापरण्यात आलं. आता ही लक्ष्मी जी आहे ही विष्णूची पत्नी झाल्यावर तिचं आणखी महत्व वाढलं. कारण असं आपण समजतो पण तसं काही प्रत्यक्षात झालं नाही. आपण पाहतो शेषशाही विष्णू जो आहे तो छानपैकी तो क्षीरसागरावर पहुडलेला आहे. तो तर आराम करतो आहे, त्याला शेषाची छाया मिळते आहे. शेषना फणा काढून बसलाय. आणि इकडे लक्ष्मीच्या जी पाय चेपत आहे. जी वैभवाची देवता होती, संपत्तीची, श्रीमंतीची देवता होती, ती पाय चेपते आहे. काय अर्थ याचा घ्यायचा? याचा अर्थ ती देवता विष्णूच्या उत्थापनामुळे, त्याचं महत्व वाढल्यामुळे दुय्यम झाली असा याचा अर्थ होतो. अनेक पुरुष दैवत जेव्हा प्रस्थापित झाले तेव्हा स्त्री देवतांचं महत्व कमी झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या रिडल्स इन हिंदुइझम मध्ये एक आणखी मोठा क्रम सांगितला की पुढल्या काळात जेव्हा स्त्री देवतांचं महत्व वाढलं तेव्हा पुरुष देवता दुय्यम झाल्या. म्हणजे देवतांनी या देवाचं स्थान घेतलं. आणि हे का केलं हा त्यांनी प्रश्न विचारला. ज्या काळात हे घडलं त्या काळात दैवतांचं महत्व कमी झालं, म्हणजे पुरुष दैवतांचं, आणि स्त्री दैवतांचं महत्व वाढलं होतं असं त्यांना म्हणायचं आहे. तर अशा तऱ्हेने आपण ह्या सगळ्या ग्रंथातून हा अर्थ काढायला पाहिजे. आता पुढे काय झालं की ही जी लक्ष्मी ही देवता आहे तिची जी वर्णन आहे मत्स्य पुराणात प्रामुख्याने तिची मूर्ती कशी घडवावी याबद्दलची माहिती आहे. इसवी सनाच्या 2ऱ्या ते 3ऱ्या शतकाच्या दरम्यान मत्स्य पुराण निर्माण झालं. आणि आपण हे बरूचचं शिल्प पाहतो इसवी सनापूर्व 322 ते किंवा 185 या वर्षामध्ये घडलं. म्हणजे शृंग आणि कण्व या राजांचं जे महत्व वाढलं होतं अशा काळामध्ये ही बरूचची जी श्रीमाची मूर्ती तयार झाली. आणि श्री सुक्त जे तयार झालं ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये नंतर आलेलं आहे. आपल्याकडे श्री सुक्त अजूनही लक्ष्मीचं सुक्त म्हणून गायलं जातं. जसं पुरुष सुक्त आलं तसं श्री सुक्त आलं. आणि श्री सुक्त पुढे देवी भागवतात आलं, अनेक ठिकाणी आलं आणि लक्ष्मीचं महत्व वाढणारी अनेक वर्णन आली. हे सगळं होत असताना एक गोष्ट झाली. ज्या मत्स्य पुराणाचा उल्लेख मी केलेला आहे त्या मत्स्य पुराणामध्ये
श्रीची किंवा लक्ष्मीची मूर्ती कशी घडवावी. श्री आणि लक्ष्मी यात थोडा फरक त्या ठिकाणी केलाय, की लक्ष्मीच्या अवतीभोवती दोन गज तिच्यावर पाण्याचा वर्षाव करतायत. गज जे आहे, हत्ती आहे, हे मेघाचे प्रतीक आहे. मेघ या अर्थाने हत्ती शब्द बरेचदा वापरतात. नाग हाही शब्द हत्ती या अर्थाने वापरतात. तर अशा प्रकारची मूर्ती घडवावी हे मत्स्य पुराण सांगतं. आणि पुढे मग तशा प्रकारच्या मूर्ती घडवल्या गेल्या आणि त्या घडवल्या गेलेल्या मूर्तीचं पुढे रूपांतर बुद्ध माता मायावती किंवा महामाया याच्यात झालं. म्हणजे बौद्धांनी तिला आपली आई स्वीकारली. ज्याप्रमाणे पंढरपूरचा विठोबा हा बुद्ध आहे असं बौद्ध म्हणतात, किंवा आपण अवलोकितेश्वराचा उल्लेख केला की शिवाचा उल्लेख केला की त्या शुद्धोधनाला त्यांनी अवलोकितेश्वर म्हटलं, आणि तारा ही म्हणजे महामाया आहे असं म्हणणारं एक वाक्य आपण मागच्या भागात पाहिलं. तर अशा तऱ्हेने बौद्ध लोक किंवा कोणत्याही धर्माचे जे अभिनिवेशी लोक असतात ते आपल्या दैवताशी जोडतात, आधीच्या दैवतांशी. तर असा प्रकार त्याही काळात झाला. आणि महामाया म्हणजे भगवान बुद्धाची आई, या अर्थाने गजलक्ष्मीकडे पाहिलं जातं. वास्तविक बौद्ध ग्रंथामध्ये कुठेही गजलक्ष्मीचा उल्लेख नाही किंवा ती महामाया आहे असा उल्लेख नाही. उलट ज्या जातकामध्ये आपल्याला महामायेचा उल्लेख येतो ती जी गर्भार असताना शालभज्जिका नावाचा एक खेळ आहे. म्हणजे झाडाच्या फांदीला हात लावून खेळायचं. आपल्याकडे अनेक खेळ असे असतात, धाबाधुबी सारखा खेळ किंवा चेंडू शी संबंधित खेळ, हे झाडाशी संबंधित सुद्धा काही खेळ आहे. तर ती खेळत असताना प्रसूत झाली लुंबिनी वनामध्ये आणि त्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला अशी कथा सांगितली जाते. म्हणून महामायेच्या मूर्ती कशा घडवाव्यात याबद्दलची जी माहिती जातकामध्ये आली आहे किंवा ह्या कथेतून आलेली आहे, त्यातून ती शालभंजिका म्हणून दाखवण्यात येते. म्हणजे नग्न अवस्थेत ते दाखवतात. आणि नग्न अवस्थेत दाखवण्यामागे ती माया आहे, माता आहे, मातृदेवता आहे हे सुचवायचं आहे. तिचे स्तन पुष्ट आणि योनी प्रदेश सुद्धा असा उत्थित असलेला अशा प्रकारची शिल्प ही बहुतेक सांचीचं असो, सारनाथचं असो, अनेक ठिकाणी स्तूपाची कठळे आहेत त्या ज्याला तोरणं म्हणतो आपण, त्या तोरणावर अशा प्रकारच्या शालभंजिकेच्या मूर्ती आहेत. स्वतंत्रपणे शालभंजिकेच्या मूर्ती सापडल्या आहेत नाही असं नाही, पण त्या मूर्ती हा जातक कथेत जे महामायाचं वर्णन आहे किंवा बुद्ध जन्माचं वर्णन आहे, त्या वर्णनाला साजेशा किंवा जवळीक साधणारे आहे किंवा त्याच्या अनुकरणातून तयार झालेले असे दिसतात. पण गजलक्ष्मीचं शिल्प हे काही महामायेच्या या अवस्थेशी संबंधित नाही आहे. पण तरी पण बौद्धांनी त्याला स्वीकारलं, कारण एकदा आपल्या देवस्थानामध्ये किंवा आपल्या तीर्थस्थानामध्ये अशा प्रकारच्या मूर्ती आढळल्या की आपण त्यांची पूजा श्रद्धेने करतो, भक्तिभावाने करतो. ती कोणाची मूर्ती आहे, कोणत्या धर्माची आहे वगैरे ही चर्चा करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण पुढच्या अभ्यासकांनी मात्र तिला गजलक्ष्मीला महामाया म्हटलं. आणि आता सुद्धा काही असे बौद्ध अभ्यासक आहेत की त्यांचा आग्रह आहे की ही महामायाच आहे. पण याला बौद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध साहित्यामध्ये कोणताही पुरावा नाही. तर अशा तऱ्हेचे अभिनिवेश, अशा प्रकारचे आग्रह, दुराग्रह, हट्ट हे अभिनिवेशांनी किंवा धार्मिक उन्मानातून येत असतात. तर हे सगळ्या धर्मामध्ये आहे. म्हणजे जैनांमध्ये आपण पाहतो की श्वेतांबर दिगंबर वाद, त्या तलवारी निघणे, मारणे एकमेकाला किंवा संपत्तीसाठी झालेले वाद. आता मी साधारणतः 10-15 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी हुपरी नावाच्या गावाला, कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी नावाच्या गावाला शिवजयंतीला भाषण द्यायला गेलो होतो. तिथून जवळच बाहुबलीचं स्थान आहे, त्याला ब्रह्मगिरी असे म्हणतात. तर मला इच्छा होती की ते आज जाऊन जैन मंदिर पाहावं. तेव्हा तिथे पाठी लागली होती की मंदिरात प्रवेश मनाई आहे. तर मी माझ्या सोबतच्या मित्राला विचारलं असं का. तर तो म्हणाला इथे सध्या भांडणं चालू आहे आणि कोर्टात ते भांडणं गेले. म्हणजे कोर्टापर्यंत तुम्ही भांडणं करता दैवतांच्यासाठी नाही, संपत्तीसाठी. हा प्रकार आत्ताही चालू आहे. शिरपूर नावाचं गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, विदर्भात. त्या ठिकाणी श्वेतांबर आणि दिगंबर यांच्यामध्ये पार्श्वनाथाच्या मूर्तीच्या संदर्भातले भांडणं आहेत. ती भांडणं तलवारी काढण्यापर्यंत, एकमेकाला मारण्यापर्यंत झालेले आहेत. अशा तऱ्हे सांप्रदायिक अभिनिवेशापोटी आपण आपल्या मूळ तत्वाचा विसर पाडतो. तर अशा तऱ्हेने जैन असो, बौद्ध असो, शैव असो, शाक्त असो, गणपत्य असो की वैदिक असो, सगळ्या संप्रदायाच्या लोकांनी सांप्रदायिक अभिनिवेशापोटी आपल्या देवतांच्या विचारांचा विसर पडू दिला. आणि त्यात त्यांना काही वैषम्य वाटत नाही. यापूर्वी आपण पाहिला महामुद्गलायन, हा जो पट्ट शिष्य होता बुद्धाचा, त्याला मारणारे लोक हे जैन होते. म्हणजे जैन हे अहिंसक आहे असा आपला समज आहे, पण त्यांनी हिंसा केली होती. आणि हा जो दिवस आहे ज्या दिवशी महामुद्गलांचा मृत्यू झाला किंवा त्यांची हत्या झाली, तो दिवस अश्विनी अमावस्येचा आहे. तिला आपण निऋती अमावस्या म्हणतो. आणि जैनांसाठी तो महत्वाचा दिवस यासाठी आहे कारण महावीर, भगवान महावीराचा जे निर्वाण झालं ते त्या दिवशी झालं, म्हणून त्याला निर्वाण अमावस्या असं म्हणतात. तर त्या दिवसापासून त्यांचं वर्ष सुरू होतं, त्याला निर्वाण शतक म्हणतात.
एकीकडे बौद्धांसाठी तो दुःखाचा दिवस आहे, तर जैनांसाठी तो आनंदाचा दिवस आहे. मृत्यूला ते आनंद मानतात आणि त्या दिवशी दिवे लावा. आता एक आपला जो महामानव आहे तो आता स्वर्गात चालला आहे किंवा चांगल्या ठिकाणी चालला आहे, त्याचा आनंद व्यक्त करा. अशा प्रकारची स्तवनं, अशा प्रकारची वचनं जैन साहित्यात आहे. म्हणजे अभिनिवेश हा किती मारक असतो. म्हणजे बुद्ध काळात घडलेली घटना, ही खूप जुनी घटना नाही आहे. म्हणजे बुद्धाचा पट्टेशिष्य होता आणि बुद्धाने ते अनुभवलं. याचा अर्थ 2500 वर्षापासून आपल्या सांप्रदायिक अभिनिवेशाची बळी अनेक लोक झाले आहेत. आज एखादा बागेश्वर बाबा गंगेत, जे लोक मरण पावले गंगेच्या काठावर ते मोक्षाला प्राप्त झाले म्हणतात. म्हणजे हा मूर्खपणा आजच होतो असं नाही. संप्रदायाचे जे समर्थक असतात ते सतत हा अभिनिवेश बाळगत आलेले आहेत. म्हणून सांख्य दर्शनाचा परिचय आपण यासाठी करून घेतला, जे वास्तव दर्शन आहे. चार्वाकाच्या दर्शनाचा परिचय यासाठी करून घेतला की ते वास्तव दर्शन आहे. आणि आपण पुढे न्याय आणि वैशेषिकांबद्दल माहिती घेऊ, त्यातही लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणात या लोकांनी वास्तवता स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि पुढल्या काळात मात्र बदलती राजकीय अवस्था किंवा त्यांची क्षमता कमी होत चाललेली, त्यामुळे मग मात्र हा विचार मागे पडलाय. आज तर आपण अतिशय गोंधळाच्या अवस्थेत आहोत. आपला धर्म कोणता हेच आपल्याला माहित नाही. काही लोक सांगतात वैदिक आहे, काही लोक म्हणतात की तुमचा तो सनातन वगैरे आहे, आणि काही लोक त्या स्वतःला हिंदू मानतात. हा गोंधळ जो निर्माण झाला त्याला कारणीभूत असा आहे की हिंदू धर्माचा कोणी संस्थापक नाही. सगळ्या संप्रदायाचं संमेलन अशा प्रकारचं हिंदू धर्माचं स्वरूप आहे. हिंदू धर्माचा कोणताही धर्मग्रंथ नाही आणि अशा प्रकारची व्यवस्था नाही आहे जी हिंदूंना शिस्त लावेल. शिस्त लावण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन करील. पण जे शंकराचार्य स्वतःला हिंदू धर्माचे आचार्य म्हणतात, तर ते सामान्य हिंदूंचा विचारच करत नाही, ते फक्त वैदिकांचा विचार करतात. आणि सर्व शंकराचार्य आतापर्यंत झाले आहेत ते ब्राह्मण झालेले आहेत. म्हणजे हिंदूंमध्ये बहुतांश मोठ्या प्रमाणात जे 85% संख्या जी अब्राह्मणांची आहे, त्या 85% संख्येला काहीही स्थान हिंदूमध्ये नसल्यामुळे त्याचा कोणीच वाली नाही. तर ज्यांच्या हाती सत्ता आहे, ज्याच्या हाती प्रसार माध्यम आहे, ज्याच्या हाती संपत्ती आहे, ते अशा तऱ्हेने हिंदूंना खेळवत राहतात. असाच खेळ लक्ष्मीच्या बाबतीत झाला, असाच खेळ श्रीमाच्या बाबतीत झाला, असाच खेळ सध्या बौद्ध लोक महामायेच्या बाबतीत करत आहेत. तर हा खेळ किती चालू द्यायचा हे त्यांनी ठरवायचं. हे विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. एवढं मला वाटतं आजच्या पुरतं पुरेसं आहे. धन्यवाद.